थँक्यू. ओके, आपण मीटिंग स्टार्ट करूयात फ्रेंड्स. त्याप्रमाणे तुम्ही मीटिंगच्या मेसेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण आजचा जो टॉपिक घेतोय तो एक बहुत ही जबरदस्त खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि DXNच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये करिअर पाहणाऱ्या, लाईफ लॉंग स्वतःसाठी भविष्य म्हणून बघत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा टॉपिक माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याकरता आजची आपली ऑनलाईन ट्रेनिंग तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट विषयावरती घेऊन येतो आहे. पॉन्जी स्कीम, पिरॅमिड स्कॅम्स अँड रिअल नेटवर्क मार्केटिंग कंपनी यामधला फरक कसा ओळखायचा, हा खूपच इम्पॉर्टंट विषय आहे. कारण हा जर विषय आपल्याला आज माहीत असेल तर कदाचित आपली मेहनत, आपला वेळ आणि आपला भविष्यामध्ये निर्णय हा खूप महत्त्वाच्या गोष्टी येतात जो चुकीचा होत नाही. खूप लोक डायरेक्ट सेलिंग म्हणतात, नेटवर्क मार्केटिंग म्हणतात. अनेक लोक 10-10 वर्ष या नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहेत, पण त्यांना रिअल नेटवर्क मार्केटिंग अजूनही बऱ्याचशा लोकांना समजलेलं नाही आहे. आज आपण मार्केटमध्ये जातो, एखाद्या व्यक्तीला सांगतो आज एक मीटिंग आहे आणि तुम्हाला मी तुम्हाला फक्त मीटिंगचा एक मी तुम्हाला ID पाठवतो आणि तुम्ही जॉईन व्हा. तर तो लगेच तुम्हाला प्रश्न विचारतो, हे नेटवर्क मार्केटिंग आहे का? तसं असेल तर प्लीज मला फोन करू नका. काही विषय जर तुम्ही एखादा फेसबुकमध्ये किंवा कुठेतरी पोस्ट टाकले तर खाली लोक चॅटबॉक्समध्ये लिहितात कॉमेंटमध्ये, कृपया MLM असेल तर कॉन्टॅक्ट करू नका. याचं कारण काही बरीचशी उत्तरं तुम्हाला आजच्या सेशन्समधून मिळणार आहेत. तर आपण सेशन स्टार्ट करूयात. तर सर्वात पहिल्यांदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या टॉपिकमध्ये. नेमकं काय आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पॉन्जी स्कीम म्हणजे काय असतात, पिरामिड स्कॅम काय असतात आणि रिअल नेटवर्क मार्केटिंगची पहिचान आपल्याला कशी करता येऊ शकते. मी प्रवीण साळुंके, गोल्ड क्राउन डायमंड, तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे या सेशनमध्ये. लॅपटॉपची स्क्रीन सर्वांना दिसत आहे ना? ओके. सर्वात पहिले एक पिक्चर तुमच्या समोर आहे. अगोदर आपण बघूयात नेटवर्क मार्केटिंगचा इतिहास कुठून सुरू झाला. नेटवर्क मार्केटिंग ही जगाला कुठून इंट्रोड्यूस झाली, कशा पद्धतीनं याचा इतिहास माहीत झाला, याची हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री ऑफ द नेटवर्क मार्केटिंग. यामध्ये तुम्हाला एक पिक्चर समोर दिसतं स्क्रीनवरती. डायरेक्ट बाहेर, डायरेक्ट आउट, डायरेक्ट आउट. बघू ना, पण पाहू तरी एकदा परत ट्राय. PPT गायब झाली, PPT डायरेक्ट जात आहेत. उद्याच काम करूया लॅपटॉपचं. यस यस यस. तुम्हाला असा प्रश्न विचारतात का लोक की हे चैन मार्केटिंग आहे का, हे MLM आहे का, हे पण तसंच आहे वाटतं, दोन जोडो फिर करोडो कमाव, असं काय आहे का, असं प्रश्न विचारतात का लोक? सांगा बरं चॅटबॉक्समध्ये. असे ऑब्जेक्शन्स तुम्हाला येतात का मार्केटमधून? असे लोक प्रश्न विचारतात का? पटपट बोला, फास्ट बोला. किंवा ते काय बोलतात यापेक्षा व्यतिरिक्त काय बोलतात अजून? मेंबर बनवायची स्कीम आहे का, बोलतात का अशी लोक? तुम्हाला अशी लोक भेटतात का? येस येस. ही मेंबर बनवायची स्कीम आहे का, सदस्य बनवायचेत का, सभासद बनवायचेत का, इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे का, किती पैसे भरावे लागतील, बरोबर? येस. सो फ्रेंड्स, आपण आता पाहतोय की ज्या वेळेला एक्झॅक्ट नेटवर्क मार्केटिंगचा जन्म झाला तो कधी झाला, 1946 साली
पाहिजे तर सर्वांनी नोटबुक घ्या, मी थोडं हळूहळू सांगेन, तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करून लिहायला सुरुवात करायला काही हरकत नाही. तर 1946 साली सर्वात पहिल्यांदा मॅकडोनाल्ड, 1946 साली सर्वात पहिली मॅकडोनाल्ड, म्हणजे आता तुम्ही जे सगळेजण आता बर्गर खाता, सो 1946 साली मॅकडोनाल्ड याची पहिली म्हणजे शॉपची संकल्पना होती, इथून खरं नेटवर्क मार्केटिंग उदयाला आलं. 1946 मध्ये म्हणजे पीपीटी दिसते का तुम्हाला पण? रिचार्ड आणि मॉरिस हे जे दोन व्यक्ती होते, दोन्ही भाऊ होते हे, आणि या दोन लोकांमुळे, रिचार्ड आणि मॉरिस यांच्यामुळे 1946 मध्ये मॅकडोनाल्ड एक पहिलं हॉटेल, पहिलं रेस्टॉरंट ओपन करण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी बर्गर बनवले जात होते मित्रांनो. सो परंतु काय झालं, यांनी फार फार तर 1946 नंतर 1955 पर्यंत एक किंवा दोनच त्याच्यानंतरच्या त्यांच्या फ्रँचायझी म्हणजे त्यांच्या एजन्सीज ओपन झाल्या होत्या. परंतु रे क्रॉक नावाच्या व्यक्तीने ही कंपनी विकत घेतली, ती 1955 मध्ये घेतली. मित्रांनो पहा, जवळपास 9 वर्ष हे दोघं भाऊ हे मॅकडोनाल्ड म्हणजे बर्गर जगाला माहीत करून देण्याच्या दृष्टीने सुरुवातीला पहिलं रेस्टॉरंट, त्यानंतर एक किंवा दोनच पहिले बर्गर, हॅमबर्गर्स, चायनीज आयटम्स जे आपण पाहतोय, किंवा पिझ्झा बर्गर आता लोक खातात मॅकडोनाल्डमध्ये, मॅकडी म्हणतात काही लोक. तर पहिली 9 वर्ष ह्या लोकांनी जी मेहनत घेतली त्याच्यामध्ये फक्त एक किंवा दोन शॉप होते, दोन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स होते. परंतु 1955 साली रे क्रॉक नावाच्या व्यक्तीने, 1955 साली रे क्रॉक या नावाच्या व्यक्तीने ही कंपनी विकत घेतली. आणि ही कंपनी विकत घेतल्यानंतर रे क्रॉकनी यामध्ये स्टँडर्डायझेशन आणलं. त्यांनी सर्वात महत्त्वाचा पार्ट केला की मी याची फ्रँचायझी देणार, पण याची स्टँडर्डायझेशन प्रोसेस घेतली, पॉवर ऑफ डुप्लिकेशन. आणि रे क्रॉकने अशा काही पद्धतीचे स्टँडर्डायझेशन्स दिले याच्यामध्ये. आणि यानंतर जवळपास आज जर तुम्ही विकिपीडियाप्रमाणे जर पाहिलं तर 37,850 आउटलेट आहेत मॅकडोनाल्डचे वर्ल्ड वाईड. किती आहेत? जवळपास 37,850 आउटलेट, नियर अबाउट 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख करोड एवढा रेव्हेन्यू जनरेट होतो पर इयर. आणि याच मॅकडोनाल्डचा आज नेट प्रॉफिट आहे 42,000 करोड रुपये. हे आपण पाहतो एक उदाहरण. आज जर यांची फ्रँचायझी याची असेल कोणाला, तर कमीत कमी 5 ते 14 करोड, म्हणजे 5 करोड पासून ते 14 करोड पर्यंतची सर्वात मोठी, म्हणजे आपण पाहतोय की टोटल इन्व्हेस्टमेंट 5 करोड पासून 14 करोड पर्यंत करावी लागते फ्रेंड्स. आणि याची फक्त फ्रँचायझीची फीस तुम्हाला जर पे करायची असेल तर 30 लाख रुपये फीस पे करावी लागते. हा पण एक काय केलं या लोकांनी सुद्धा एक फ्रँचायझी बिझनेस जगाला ओळख करून दिली. इथून आपण पाहतोय फ्रँचायझी बिझनेस उदयास आला. आणि मग याचीच मॉडेल म्हणजे आपण मायक्रो फ्रँचायझी करूयात, याचंच अनेक मॉडेल आपल्याला हळूहळू आता माहीत झालं. आणि नंतर मायक्रो फ्रँचायझी बिझनेस, पीपल फ्रँचायझी बिझनेस, अशा पद्धतीने आपण पाहतोय जगभरामध्ये ह्या गोष्टी प्रचलित व्हायला सुरुवात झाली. ही संकल्पना चांगली आहे, स्वतःचं शॉप टाकायची गरज नाही, स्वतःचं रेस्टॉरंट घ्यायची गरज नाही आहे, राईट. मग अशा वेळेला आज आपण बघतो या ठिकाणी, मी परत एकदा शेअर स्क्रीन करतोय, दिसत असेल तर फक्त यस लिहा. दिसेल ओके, पण तरी पण पीपीटी दिसत असेल आता. सो हे मी तुम्हाला आता पहिलं पेज दाखवलं होतं. रे क्रॉक 1946 साली रिचार्ड अँड मॉरिस हे दोन भाऊ या ठिकाणच्या पहिल्या पिक्चर्समध्ये दिसतात. पहिला बर्गर यांनी तयार केला. आणि त्यानंतर ही कंपनी 1955 मध्ये रे क्रॉक, या बाजूच्या एका पिक्चरमध्ये तुम्हाला रे क्रॉक नावाचा व्यक्ती दिसतोय, आणि यांनी ही कंपनी विकत घेतली. आणि मॅकडोनाल्ड ही जगाला एक संकल्पना माहीत झाली. आणि आज जवळपास वर्ल्डमध्ये 37,850, तसं पाहिलं तर न्यूट्रिशनल काही नाही आहे, पोषक तत्वांशी रिलेटेड काही नाही. परंतु आज आपण पाहतोय की इतकं जबरदस्त ॲटोमायझेशन आणलं या व्यक्तीने की तुम्ही कोणत्याही देशामध्ये तो बर्गर खा, त्याची क्वालिटी, त्याची टेस्ट, आणि ती बनवण्याची पद्धत, ती सर्व करण्याची पद्धत, कस्टमर हँडल करण्याची पद्धत, ॲज इट इज स्टँडर्डायझेशन. यामुळं आज आपण पाहतोय की तुम्ही एखाद्या जर मॅकडीच्या शॉपमध्ये गेला, मॅकडोनाल्डमध्ये, तर रोबोसारखी ती लोक दिसत अक्षरशः. मीठ सुद्धा किती टाकायचं बर्गरमध्ये त्यासाठी सुद्धा मशीन यंत्रणा बसवली त्या लोकांनी. या पद्धतीचं एक स्टँडर्डायझेशन.
हे याकरता सांगितलं जातं आता, की जवळपास जगामध्ये इथून संकल्पना खरी नेटवर्क मार्केटिंगची माहीत झाली. मग इथून सुरुवात झाली आहे 1946 सालापासून. तरी पण काही लोकांना अजून पण याचा म्हणजे त्याला म्हणतो आपण या मॉडेलचा त्यांनी गलत काही कंपन्यांनी वापर केला. म्हणजेच नेटवर्क मार्केटिंगचा मुखवटा वापरला आणि पॉन्जी स्कीम तयार झाल्या. तरी पण तुमच्या माहितीसाठी बघा पॉन्जी स्कीमचा इतिहास देखील समोर तुमच्या स्क्रीनवरती आहे. फर्स्ट पॉन्जी स्कीम इन द वर्ल्ड. जगातली पहिली पॉन्जी स्कीम ज्या व्यक्तीने आणली त्या व्यक्तीचं नाव आहे चार्ल्स पॉन्जी. त्याचं नावच आहे बघा पॉन्जी. त्याच्या नावाप्रमाणे या स्कीमला पॉन्जी स्कीम असं म्हणतो. आपण म्हणतो ना पॉन्जी स्कीम आहे. मग पॉन्जी म्हणजे काय आहे? तर हा एक इटालियन व्यक्ती आहे जो अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आणि 1920 साली याने एक पॉन्जी स्कीम आणली. त्यांनी काहीतरी कुपन सिस्टम आणली आणि त्या कुपन सिस्टमच्या माध्यमातून त्यांनी जगाला काय सांगितलं, की माझं फक्त कुपन घ्या, $2.2 कुपन घ्या, तुम्हाला 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला डबल पैसे करून देणार. हा वर्ल्डमधला सगळ्यात पहिला पॉन्जी स्कीम तुमच्या स्क्रीनवरती आता आहे मी फ्रेंड्स. हा पॉईंट तुम्हाला माहीत असावा. 1920 साली याची रचना सुरू झाली. यांनी काय केलं, $2.2 म्हणजे खूप नगण्य अमाऊंट होती लोकांसाठी. लोकांनी पे करायला सुरुवात केली. $2.2 दिल्यानंतर हा सांगत होता 3 महिन्यामध्ये मी तुमचे डबल पैसे करून देतो. त्यामुळे लोकांना वाटलं की तसेही पैसे गेले तरी चालतील, $2.2 देऊ आपण. आणि यांनी काय केलं, मनी सर्क्युलेशन म्हणजे यांचे पैसे घ्यायचे यांना द्यायचे, यांचे पैसे घ्यायचे यांना, त्याला म्हणतात मनी सर्क्युलेशन. या पद्धतीचा वापर करून कुठूनही पैसा जनरेट होत नसताना लोकांच्या संख्येतून पैसा जनरेट केला. परंतु अक्रॉस द वर्ल्ड एस्टॅब्लिश केली ही स्कीम त्या काळामध्ये. जगाला तोपर्यंत कोणतेही रूल्स, रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स, लिगल काय असतं, लेजिटिमेट काय, काही माहीत नव्हतं. आणि जगामधून जवळजवळ मिलियन्स, लाखो लोक इन्व्हेस्टर झाले आणि नंतर पूर्णपणे संपूर्ण फेल झाले. या व्यक्तीला नंतर एक मोठी शिक्षा झाली, पण आज गिनीज बुक रेकॉर्डमध्ये हे नोंद झालेली आहे की जगातली पहिली पॉन्जी स्कीम या नावाने, फर्स्ट पॉन्जी स्कीम, फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड. इथून जगाला ओळख झाली पॉन्जी स्कीम. म्हणून आज आपण म्हणतो ना पॉन्जी स्कीम आहे. काही कंपन्या अशा येतात की त्यांचं स्वतःचं काहीच नसं, मनी सर्क्युलेशन जर असेल, तोच पैसा रोलिंग करत असतील तर त्याला म्हणतात स्कॅम, त्याला म्हणतात पॉन्जी. तर पॉन्जी हा शब्द इथून आलाय. बघा किती सुंदर चित्र तुमच्या समोर आहे की यांचेच पैसे यांना फिरवले जातात आणि वरती ज्यांनी सुरू केले तो पैसा घेऊन गायब होऊन जातो. दॅट्स कॉल्ड पॉन्जी. हे पहा, मनी सर्क्युलेशन म्हणतात याला. मनी सर्क्युलेशन होतं कम्प्लिटली. म्हणजे काय होतंय की आपलेच पैसे आपल्याच लोकांना वाटले जातात, याला म्हणतो आपण पॉन्जी स्कीम. मनी सर्क्युलेशन्समध्ये येतं. यामध्ये कोणतीही सर्व्हिस नाही, कोणताही प्रोडक्ट नाही. यामुळं आज बऱ्याचशा कंपन्यांनी काय केलं, अशा पद्धतीच्या स्कीम आणल्या. तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही फक्त एक कोड काढायला ₹10,000 भरा, 3 कोड काढायला ₹30,000 भरा आणि जर 10 कोड काढायचे तर ₹1,00,000 भरा आणि मग तुम्ही आपोआप करोडपती व्हाल. फक्त 2 मेंबर करा. काही कंपन्या तर याच्याही पलीकडे बोलतात. काही लोक लीडर्स बोलतात, मी तुझी फक्त लेफ्ट साईड बघतो, तू राईट साईड सांभाळ. मी ऑलरेडी तुझ्या खाली एक व्यक्ती टाकलाय, आता तू डाव्या बाजूला तुझा एक व्यक्ती टाक. नाही तर तुझ्या 2 लाईनमध्ये एक लाईन मी सांभाळतो, पूर्ण लाईन मी पाहतो, एक लाईन तू पहा. इतकं बोलतात इझी. आणि याच्यामुळं बऱ्याच वेळेला आपण पाहतो की या स्कीम्समध्ये आपण पाहतो लोक इझिली अडकतात आणि खूप संख्येने अडकतात आणि फास्ट अडकतात. फास्ट पैसा मूव होतो इथं आणि फास्ट ही लोक पळून पण जातात. याच्यामुळं आज मार्केटमध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा लोकांना यातला नेमका फरकच समजला नाही. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे पण असंच काहीतरी असतं, अशी एक संभावना आणि अशीच संकल्पना अनेक लोकांच्या मनामध्ये रुजू झाली. अनेक लोकांना असं वाटायला लागलं की हाही असाच प्रकार आहे, की अशा ठिकाणी न गेलेलंच बरं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट अयोग्य आहे हे पाहण्यापेक्षा न केलेलंच छान. कारण याचं कुणी एज्युकेशन, याचं कोणी शिक्षण देत नाही आहे. म्हणून बहुतांश लोक नेटवर्क मार्केटिंग करायलाच घाबरतात. तुम्हाला देखील असे अनुभव येतील आणि येत राहतील आणि आत्ताही आले असतील. काही जर डिस्ट्रीब्युटर्स असतील तर तुम्हालाही माहिती आहे. याकरता मी तुम्हाला स्टोरी सांगतो. स्टोरी खूप मजेदार आहे आणि ही स्टोरी अशी आहे आणि ही रिअल आहे बरं का मित्रांनो. म्हणजे मी जे सांगतो ह्या गोष्टी ऑलरेडी घडल्यात, पण एक उदाहरणासाठी मी माकडाचं उदाहरण घेतो. आणि तिथं आपण प्रोडक्ट समजूया. माकड म्हणजे एक प्रोडक्ट, नावासाठी प्रोडक्ट असो तिथे. आणि मग काय झालं, एकदा एका गावामध्ये एक मस्त सूट कूट ब्लोट एकदम छान ब्लेझर, मस्त एकदम सुटाबुटात एक व्यक्ती गेला छानपैकी एका गावात, खेडेगावामध्ये. तिथल्या सगळ्या गावकरी लोकांना एकत्र केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या या गावाच्या बाजूला माकडांची संख्या खूप वाढली आहे, परंतु आम्हाला माकडांचीच आवश्यकता आहे. तर तुम्ही जर एक माकड आमच्याकडे आणून दिलं तर आम्ही तुम्हाला त्याचे ₹500 देणार. काय देणार म्हटले ते? ₹500 देणार. क्या बात आहे म्हणले. एक माकड शोधून आणलं तर ₹500, 10 माकडं आणली की मग ₹5,000.
मग काय, हे गावातले संपूर्ण लोक अगदी जिथं सापडेल त्या झाडांवरती, जिथे जाईल त्या पूर्ण जंगलामध्ये, त्या खेड्यापाड्यांमध्ये जायला लागले आणि लांबून लांबून माकड घेऊन यायला लागले. आणि त्या हेड काउंट प्लान प्रमाणे एक माकड दिले की 500 रुपये, 2 दिले की 1000 रुपये, 3 दिले की 1500 रुपये, 4 दिले की 2000 रुपये. लोकांना पैसे इमिजिएटली मिळायला लागले. गावामध्ये चर्चा सुरू झाली, अरे हे खरोखर चांगली लोक आहेत, एक माकड दिले की 500 रुपये मिळतात. हळूहळू काय होलं, त्या गावाच्या बाजूची जितकी पण काय झाडी होती तिथली सगळी माकडं संपली. सगळी लोक जायची त्या झाडीमध्ये माघारी यायची आणि आता माकडच भेटत नाही. आता परत एकदा ही या व्यक्तीपाशी आले आणि या मॅनेजिंग डायरेक्टरला, या माणसाला म्हटले, आता काय करायचं, म्हणले आमच्या या एरियामध्ये माकडच नाही. तर हा काय म्हटला की एक काम करा, मग तुमच्या जर ह्या गावाच्या बाजूला नाही तर दुसऱ्या गावाच्या बाजूला जा, आता मी तुम्हाला 1000 रुपये देणार. आता कारण त्याकडे पैसे, काय सांगतो तो, एक माकड दिले की 500, त्यांनी सुरुवात करून दिली चांगली. आता त्यांना विश्वास निर्माण करून दिला, अरे वा, मग एक माकड जर बाहेरच्या गावातून दुरून लांबून जाऊन आणलं तर 1000 रुपये मिळतील. मग अशा पद्धतीने अनेक गावं शोधायला सुरुवात केली आणि मग तिथून 1000 रुपये, मग एक 1000 रुपये ते माकड. मग अक्षरशः पूर्ण जिल्हा पालथा घातला लोकांनी. पूर्ण जिल्ह्यामधून सगळ्या झाडीमधून माकडं शोधून आणायची आणि 1000 रुपयाला एक माकड. अख्खा पिंजरा गावामध्ये मोठाच्या मोठा त्या गावाच्या मधोमध ठेवला होता. तो पिंजरा माकडांनी भरला आणि 1000 रुपये हे लोक घेत होते. आता गंमत पुढे महत्वाची आहे. आता काय झालं, पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये माकड संपली. आता व्हायला लागलं असं की माकडच भेटत नाहीये. आता या दोघांचं चर्चा झाली. मालक निघून गेला एक दिवशी. आता मालकाने असिस्टंटच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं आणि मालक रफू चक्कर. असिस्टंट दुसऱ्या दिवशी मीटिंग घेतो, लोकांची सर्वांना बोलवतो आणि त्यांना म्हणतो की माझा मालक गेलेला आहे आता 3 महिन्यासाठी बाहेर गावी, दुसऱ्या एरियामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये म्हणा, दुसऱ्या राज्यामध्ये गेलाय आणि तिथेही त्याला हीच संकल्पना राबवायची वेळ कमी असल्यामुळे ते तिकडे गेलेत. 3 महिन्यासाठी मला इथला संपूर्ण कारभार माझ्या हातात दिलाय आणि हे जे पिंजऱ्यामध्ये किती माकड आहेत, त्याची संख्या, त्याचा हिशोब, हे सगळ्या गोष्टी फक्त मला माहीत आहेत. तर एक काम करा म्हटले, तुम्ही आता सगळ्यांनी यातले एक एक माकड माघारी घ्या आणि 2,000-2,000 रुपयाला ते माकड घ्या. किती रुपयाला? 2,000 रुपयाला एक माकड तुम्ही घ्या. मालक ज्यावेळी 3 महिन्यांनी रिटर्न येईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही 4,000 रुपयाला एक माकड देऊ. बघा व्यवस्थित आहे का, थोडंसं तुमच्या समजतंय का, लक्षात घ्या. त्या लोकांनी काय केलं, अरे वा, म्हणजे आत्ता हे जे असिस्टंट काय सांगतात आम्हाला की 2,000 रुपयाला एक माकड घरी घेऊन जा आणि ज्या वेळेला पुन्हा 3 महिन्यांनी मालक रिटर्न येईल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा ते माकड घेऊन या, तुम्हाला आम्ही 4,000 रुपये देणार. आता यांना विश्वास बसला होता. 500चे 1000 झाले होते, आता 1000चे हा माणूस 2,000 करतो म्हणतोय, 2,000 द्या, बरं ठीक आहे. मग लोकांनी कुणी सोनं घाण ठेवलं, कुणी जमिनी घाण ठेवल्या, कारण विश्वास संपादन झालेला होता. आणि मग अक्षरशः तिथून कोण 2 घेतोय, कुणी 4 घेतोय, कुणी 10 घेतोय, कुणी 20 घेतोय आणि अशी 2,000-2,000 2,000 रुपयाला परत रिटर्न माकड घ्यायला सुरुवात केली ह्या लोकांनी. आणि यांच्या घरामध्ये यांनी माकडं बांधून ठेवली सगळी आणि वाट बघायला लागली की आता 1 महिना झालाय, आता 2 महिने झाले, संपूर्ण पिंजरा खाली झालेला आहे. पूर्ण गावातल्या सगळ्या लोकांचे पैसे 2,000 रुपयाच्या किमतीने या असिस्टंटकडे पोहोचले आणि 3 महिन्याच्या अगोदरच हा असिस्टंट पण गायब आणि रातोरात तो पिंजरा पण गायब आणि प्रत्येक घरात, माणसाच्या घरामध्ये ते माकड बांधलेलं सापडले. काय झालं या ठिकाणी, एक स्पॉन्जी स्कीम चालवली या लोकांनी. तेच पैसे लोकांना फिरवत होते. तेच लोकांना पैसे देत असताना, पैशातून पैसे देत असताना त्यांना एक आमिष दाखवलं की तुम्हाला अजून पैसे मिळतील आणि तिथं कोणताही प्रॉडक्ट नव्हता, कोणतीही सर्व्हिस नव्हती, कोणताही लिजिटिमेट कोणताही ॲक्शन प्लॅन नव्हता. अशा बऱ्याच घटना घडतात माणसांच्या आयुष्यामध्ये आणि मग खरं काय आणि खोटं काय यातला फरक ओळखताच येत नाही. जसं आपण म्हणतो ना की दुधाने तोंड भाजलं की ताकसुद्धा फुकून पितात लोक. काल मी एक स्टोरी सांगितली, बिरबल कॅट मेंटॅलिटी, कालच्या प्रेझेंटेशनमध्ये, की बिरबलाचं मांजर, त्याच्यासारखी मानसिकता. काही लोक जर नवीन असेल तर फास्टमध्ये सांगेन की बिरबलला सुद्धा एक दिवशी दरबारामध्ये जहापनाला बिरबल म्हणतो, जहापना बिल्ली दूध नाही पिती, मांजर दूध नाही पित. तर जहापना पण हसायला लागतो आणि संपूर्ण दरबार इतक्या जोरजोरात अगदी हसायला लागतात. तर त्याच्यामुळे जहापनाला वाटतं की ह्या व्यक्तीने माझाच अपमान केला दरबारामध्ये. जहापना उभे राहतात, बिरबल तेरे को साबित करके दिखाना पडेगा, 7 दिन के अंदर मैं तुम्हें मुदत देता हूँ, तुम्हें यह साबित करके दिखाना पड़ेगा कि कैसे बोल सकता है तुम बिल्ली दूध नहीं पीती और हमें इसी दरबार में साबित करके दिखाओ. तो बिरबल होता, तो म्हणला, यस जहांपना, मैं 7 दिन के अंदर आपको यही पे दिखाऊंगा की बिल्ली दूध नाही पिती. बिरबल घरी गेला आणि बिरबलनी काय केलं, स्वतःच मांजर होतं, त्याच्या पायाला दोरी बांधली आणि त्याला उपाशी ठेवायचा, रात्रभर उपाशी ठेवायचं मांजर ते. आणि बरोबर सकाळी त्या मांजराला भूक लागायची, त्यावेळेला 9 वाजले असणार आणि 9 वाजण्याच्या सुमारास
तो मांजराच्या समोर एक डिश ठेवायचा, त्याच्यामध्ये दूध असायचं आणि ते दूध 300-400 डिग्री सेल्सिअस तापवलेलं दूध मांजराच्या जिभेला चटकन चटका बसायचा फ्रेंड्स. अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी चटका बसला, मांजराला दुसऱ्या दिवशी चटका बसला. आता त्या मांजराची मानसिकता झाली. आता त्याच्या लक्षात आलं, यार हा बिरबल खूप हुशार आहे, आपल्याला रात्रभर उपाशी ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र बरोबर 9 वाजल्या की एक आपल्यासमोर काय आणून ठेवतोय, आपल्यासमोर आणून ठेवतोय हे तापवलेलं दूध. आणि आज आपल्याला बरोबर हा आपल्याला फसवतोय. मांजराने काय केलं, 4थ्या ते 5व्या दिवसानंतर त्या दुधाकडे बघितलं की ते छू पळायला सुरुवात झाली, दूर पळायला लागलं. असं करता करता मग बिरबलला तो प्लान सक्सेसफुल झाला. बिरबलने ते मांजर उचललं आणि जहापनाच्या दरबारात आणलं आणि जहापना म्हणजे, जहापना दूध आप मंगा लीजिए, दूध लेकर आइए, मैं बिल्ली लेकर आया हूं. सगळे आह वासून पाहत होते की नेमकं काय होणार आता, कारण इथं बिरबलचाच अपमान होणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि अशा वेळेला जहापनाने ऑर्डर दिली, शाही दूध मंगाया जाय. अब शाही दूध, त्याच्यात मसाला, त्याच्यात काजू बदाम पिस्ता असं दूध त्या मांजराच्या समोर, थंड दूध आहे ते आता. परंतु बरोबर 9 वाजलेल्या होत्या, रात्रभर मांजर उपाशी होतं. मांजराच्या डोक्यात मानसिकता होती की हे दूध गरमच असणार आणि त्या मांजराला जसं खाली ठेवलं तसं ते मांजर तिथून धूम पळालं. सगळा दरबार अगदी तोंड आ करून बघत होता. तिथं जहापनालाही सुचलं नाही की नेमकं झालं तरी काय. मित्रांनो, शाही दूध होतं त्या मांजराच्या समोर, कोणतं साधारण घरातलं दूध नव्हतं, परंतु शाही दूध त्या मांजराला नाही पिता आलं. कशामुळं? त्यालाच म्हणतो आपण बिरबल कॅट मेंटॅलिटी. अशा अनेक लोकांची मेंटॅलिटी झाली आहे बिरबल कॅट मेंटॅलिटी. काही लोक म्हणतात की नाही बाबा, आम्हाला नेटवर्क मार्केटिंग नाही करायचं, कारण त्यांनी अगोदर कधी ना कधीतरी हात पाय सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे लोक घाबरतात फ्रेंड्स. याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच मेंटॅलिटीमुळे काही लोक या इंडस्ट्रीकडे आजही त्या अँगलनी बघत नाहीत, पॉझिटिव्ह अँगलनी पाहत नाहीत, ज्याला म्हणतो आपण सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत नाहीत. यालाच म्हणतो आपण बिरबलच्या मांजरासारखी मानसिकता होते. अशा लोकांना तुम्ही अशी स्टोरी जरूर सांगायची आणि त्यांना सांगायचं, सर तुमची देखील आज कदाचित अशीच मानसिकता झाली, बिरबलाच्या मांजरासारखीच मानसिकता झाली आहे काका तुमची म्हणायचं. सर यामध्ये आता सध्या तुम्हाला काही गोष्टी मला डिटेल्स सांगायच्यात आणि तुम्ही त्या नोट डाऊन करून घ्या. की मग काही लोक प्रश्न विचारतात की मग याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही करत नाही का, गव्हर्नमेंटचा काय रूल आहे का नाही, यामध्ये गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आहेत का नाहीत? हो आहेत फ्रेंड्स. गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्समध्ये हे नाव आहे पुढे बघा तुमच्या, प्राईड चीट अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट 1978 साली. त्या पॉन्जी स्कीम आणि मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट याच्यावरती गव्हर्नमेंटचा हा रूल्स आहे सेक्शन 5 मध्ये. आणि यामध्ये आपण पाहतोय 1978च्या तहत प्राईड चीट अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्टमध्ये एखाद्या व्यक्तीला अरेस्ट वॉरंट देखील होऊ शकतं आणि त्याचं अकाउंट फ्रीज करण्यापर्यंत गव्हर्नमेंटकडे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. परंतु म्हणतात ना, जोपर्यंत त्याच्यावर कोणी FIR करत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट देखील त्या गोष्टीकडे पाहत नाही. FIR जोपर्यंत कोणी तक्रार दाखल करत नाही पोलीसकडे तोपर्यंत ह्या गोष्टी चालतच राहतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला सध्या माहीत असणं गरजेचं आहे की जर चुकीच्या ठिकाणी आपण जात असेल तर कदाचित त्या ठिकाणी अरेस्ट वॉरंट देखील होऊ शकतं. आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की आपण योग्य ठिकाणी आहोत की अयोग्य ठिकाणी चाललो आहोत. याकरता अजून एक आहे जी अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स ऑफ इंडिया IDSA इनकॉर्पोरेट ऑन 1 नोव्हेंबर 1996. यानंतर इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची निर्मिती झाली. हा लोगो डोळ्यासमोर ठेवा, हे लिहून घ्या किंवा हा चित्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. IDSA आणि IDSA लिस्टेड कंपनी म्हणजे ज्याला म्हणतो आपण की ज्या लिगली एका फॉर्ममधून काम करतात आणि त्या कनेक्ट असतात वर्ल्ड फेडरल डायरेक्ट सेलिंग असोसिएशन सोबत. जागतिक वर्ल्ड फेडरल डायरेक्ट सेलिंग असोसिएशन IDSA ही भारताशी रिलेटेड म्हणजे इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. वर्ल्ड फेडरल ही जागतिक आहे. मग IDSA आणि वर्ल्ड फेडरल ह्या एकमेकाशी कनेक्टेड आहे. तुम्ही जर IDSAची वेबसाईट ओपन केली तर तिथं तुम्हाला लगेच IDSAच्या बाजूला वर्ल्ड फेडरलचा पण लोगो दिसणार. हे एकमेकाला अगदी कोलॅबरेशनमध्ये एकत्र काम करणारे ऑर्गनायझेशन्स आहेत. जपानमध्ये गेला तर JDSA पाहायला मिळेल, पाकिस्तानकडे गेला तर PDSA पाहायला मिळेल. असं प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर आणि डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचे रूल्स अँड रेग्युलेशनचे ही एक असोसिएशन बॉडी आहे आणि ही तय करते की कंपनी सही आहे की गलत आहे. त्यामुळे कंपनीची चुनाव करताना, कंपनी सिलेक्ट करताना त्या कंपनीला IDSAची रेग्युलेशन आहे का, ती कंपनी IDSA मान्यता प्राप्त आहे का, हे पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याचसोबत गव्हर्नमेंट बॉडी आणि ऑर्गनायझेशन कोणते तर FICCI आणि KPMG. आता आपण कंझ्युमर अफेअर मिनिस्टर आणि मागच्याच वर्षी 2016 9 मे 2016 9 मे 2016 मध्ये ज्या वेळेला आपल्या भारत सरकारच्या पण लक्षात आलं की जगामध्ये डायरेक्ट सेलिंग बूमिंग इंडस्ट्री आहे, वर्ल्डमधली सर्वात पॉवरफुल इंडस्ट्री आहे,
त्यावेळेला आपले जे रामविलास पासवान होते कंझ्युमर अफेअर मिनिस्टर, आणि त्यासोबत ही फिक्की ऑर्गनायझेशन, KPMG ऑर्गनायझेशन आणि IDSA या 3 लोकांनी मिळून एक गाईडलाईन फॉलो केली, गव्हर्नमेंट गाईडलाईन. त्याच्याबद्दल आज आपण थोडी डिटेल चर्चा करणार आहोत. गव्हर्नमेंट गाईडलाईन सरकारने आपल्याला दिली. या गाईडलाईनमध्ये काम करायचं आहे, म्हणजे दिशानिर्देश म्हणतो आपण मराठीमध्ये याला. मराठीत काय म्हणतात? दिशा निर्देश. याला म्हणतो आपण लॉ, याला म्हणतो आपण रूल्स अँड रेग्युलेशन ऍक्ट. याच कायद्याप्रमाणे काम करत असाल तर तुम्ही व्यवस्थित आहात आणि लिगल आहात, अन्यथा तुम्ही चीट करत आहात लोकांना. इथं आपण पाहतो ही गव्हर्नमेंट बॉडी ऑर्गनायझेशन फिक्की आणि KPMG याची देखील मान्यता प्राप्त असायला पाहिजे कंपनी. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. IDSA आणि गव्हर्नमेंट गाईडलाईन फॉलो करणारी कंपनी, आणि फिक्की आणि KPMG ऑर्गनायझेशनचा त्याला रेग्युलेशन्स असणारी कंपनी. तर नेमकं कसा फरक ओळखायचा, की पॉन्जी स्कीम ओळखायची कशी आणि रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी ओळखायची कशी, या दोन्हीतला फरक कसा समजणार आपल्याला मित्रांनो? तर ह्या दोन्हीतला फरक जर आपल्याला समजायचा असेल तर काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गाईडलाईनमध्ये डिटेलमध्ये वर्णन आहे. तर त्यातल्या काही गोष्टी आपण पटपट पाहणार आहोत. सर्वात पहिलं पहा की दोन्हीमधला फरक ओळखा. ज्या पॉन्जी स्कीम आहेत, ज्या पळून जाणाऱ्या कंपन्या आपण पाहतो, ज्यांचं अस्तित्व फार तर 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त नसतो. बरीचशी नावं येतात, 2 वर्षानंतर त्या कंपन्या गायब होतात आणि कधी कधी तीच कंपनी परत नवीन नाव बदलून येते. हे आपण बऱ्याच वेळेला अनुभवलेलं आहे लोकांनी, आणि बरीचशी लोक म्हणतात की अशा खूप कंपन्या आल्या आणि गेल्या. परंतु इथे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फरक जर ओळखायचा असेल तर सगळ्यात पहिलं बघायचं त्या प्रोडक्टचं लेबलिंग. तो प्रोडक्ट हातामध्ये फिरवा आणि त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटिंग बाय ह्या 2 गोष्टी असतात. तर इथं तुम्हाला पाहायला मिळतं जी पॉन्जी स्कीम असते त्यांच्याकडे इथं स्वतःचा प्रोडक्टच नसतो. पहिलं तर प्रोडक्ट नसतोच तिथे, नावासाठी प्रोडक्ट ठेवलेला असतो. म्हणजे तुम्हाला एखादी सूट घ्यायचा आहे, ब्लेझर घ्यायचा आहे, किंवा एखादी साडी घ्यायचा आहे, पैठणी घ्यायचा आहे, किंवा नावासाठी एखादं किट बनवलेलं असतं. त्या किटला विक्रीचं अमाऊंट आणि सेलिंगचं काही पार्ट नसतो. फक्त एक जम्प स्टार्टसाठी तुम्हाला हेड हंटिंग काउंट पे करावी लागते. पहिली असते, त्याला म्हणतो आपण जॉईनिंग फीस. म्हणजे काय असतं, नावाला प्रोडक्ट. आता कंपन्या हुशार झाल्यात, गाईडलाईन म्हणते ना प्रोडक्ट पाहिजे, तर कुठंतरी बाबा लोकांना पण माहिती झाले ना, म्हणून फक्त पैसा नाही घ्यायचा, तर नावासाठी एखादा प्रोडक्ट शो करायचा आणि पैसे इकडून घ्यायचे. मग 2,500 रुपयाचं जर तो सूट असेल तर त्याची किंमत लावायची डायरेक्ट 12,000 रुपये. मग हे जे मधले पैसे ते रोलिंग करता येतात. मग काय केलं यांनी इथं, की हा जो प्रोडक्ट आहे याची सेलिंग होत नाही, याच्यात कोणताही सेल्स व्हॅल्यूम नाहीये, स्वतःचा प्रोडक्ट नाहीये, कोणाकडनं तरी घेतलाय, लेबलिंग बदललं आणि त्याच्यावरती आपलं नाव टाकून दिलं. कशामध्ये? मार्केटेड बाय. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या. मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बाय हे 2 लेबल प्रत्येक प्रोडक्टवरती असतात गव्हर्नमेंट रूल्स प्रमाणे. तर इथंच तुम्हाला पहिला फरक लक्षात येतो. काय कंपनी तुमची स्वतःचा प्रोडक्ट स्वतः तयार करते का? स्वतःचं प्रोडक्ट आणि स्वतःचं उत्पादन स्वतः बनवते का? हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने देखील हा दिशानिर्देश दिलेला आहे की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवावा लागेल. तुमची फॅक्टरी, तुमचं कारखाना, तुमचं उत्पादन केंद्र गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल. जर कुठून FIR झाली, काय झालं आणि कंपनी पॉन्जी आणि डायरेक्ट सेलिंग जर ओळखत असेल तर गव्हर्नमेंटची जी लोकं आहेत, सरकारची लोकं हे बघणार की तुमची फॅक्टरी दाखवा, आम्हाला फॅक्टरी सेटअप पाहायचा आहे. आणि मग फॅक्टरी बघणार, तिथं प्रोडक्ट स्वतः कंपनी तयार करते का हे बघितलं जातं. म्हणून फॅक्टरी दाखवणं खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि स्वतःची फॅक्टरी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं जी डायरेक्ट सेलिंग कंपनी स्वतःचं प्रोडक्ट स्वतः तयार करते आणि स्वतःचे उत्पादन स्वतः तयार करतात. हा एक महत्त्वाचा फरक आहे पहिला. दुसरा महत्त्वाचा फरक आहे, फक्त ह्या जे लोक असतात हे फक्त पैशाचंच आमिष दाखवून हे ना सांगण्यासाठी दुसरं काहीच नसतं. फक्त पैशाचं आमिष दाखवतात आणि फक्त जॉईनिंग करून घेतात. त्यांचा एकच पार्ट असतो, जॉईनिंग करावीच लागेल. 6 महिन्यात तुम्ही करोडपती होणार ते म्हणतात. काय म्हणतात ते? मनी गेम असते फक्त. काही करायचं नाही, फक्त तुम्हाला एवढी जॉईनिंग फीस भरायची आहे आणि तुम्ही एवढे पैसे लावले तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. शब्द बघा, असंच बोलतात ते. एवढे पैसे लावले तर एवढे पैसे मिळतील. मनी गेम असते. आणि इथं आपण पाहतो बरीचशी लोक काय करतात, आत्ता अमाऊंट छोटी आहे, पुढं मिळताना करोड रुपये मिळतात, तर ते म्हणतात माझे पैसे गेले तरी चालतील, पण मी एक रिस्क घेऊन पाहतो, म्हणून बरीचशी लोक तिथं पैसे लावतात. हे पहिलं कारण. दुसरं कारण, काही लोकांचं कसं असतं माहिती आहे पैसे लावण्याचं, माझे पैसे किती लावलेत, मी समजा मी एक 8-10-12 हजार रुपये लावलेत उदाहरणार्थ, तर माझे 12 हजार रिटर्न यायला मला काय करावं लागेल? हा, मला कदाचित एक 8 लोकांची टीम बनवावी लागेल. तर 8 लोकांना 12-12-12-12-12 हजारला आणि आपले 12 हजार रुपये रिटर्न आले की हे समाधानी होतात आणि मग म्हणतात आपोआप काम का होईना पुढं. म्हणजे आपले पैसे रिटर्न येईल एवढाच विचार मनामध्ये ठेवतात आणि आपोआप गेम पैशाची चालू राहील असं त्यांना वाटतं. इथं फक्त आणि फक्त पैसा हेच मोटिवेशन फॅक्टर असतो, दुसरी कोणतीच गोष्ट नसते. प्रोडक्ट कुठलाही नसतो, नावासाठी प्रोडक्ट.
जसं मी मागे पण एकदा बोललो असेल, तुम्हाला आठवत असेल का पहा, 2,500चा ब्लेझर आहे आणि तो 12,000ला विकला जातोय आणि पुढचा व्यक्ती म्हणतो की 12,000चा ब्लेझर मी का घेऊ, हा ऑलरेडी दुकानात 2,500ला मिळतो. तर तो लीडर त्यांना शिकवतोय काय माहिती आहे का, की तो 2,500ला मिळतो त्यात तुम्हाला महिन्याला 20 लाख मिळतील असा प्लॅन कुठे आहे. पण आम्ही जो 12,000ला देतोय तुम्हाला, त्याच्यात तुम्ही 12,000ला कोट नाही घेत. 12,000मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा एक बिझनेस स्टार्ट करत आहात. अशा पद्धतीचं मोटिवेशन देऊन त्या व्यक्तींना तिथं पैसे लावायला शिकवले जातात. एक मनी गेम म्हणतो आपण याला. त्याच्यात मनी सर्क्युलेशन दिसते फक्त. याच्यात कुठेही प्रॉडक्ट नावालाही नामशेषही नसतो आणि प्रॉडक्टची कोणती सर्व्हिस या ठिकाणी रोलिंगमध्ये होत नाही. एक रिअल जी बिझनेस कंपनी असते, जी रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी असते, ती खऱ्या अर्थाने व्यवसाय करण्याची संधी देते आणि व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण देखील देते. म्हणजे रिअल बिझनेस सेल्स व्हॅल्यूम क्रिएट करणे, प्रोडक्टचं नॉलेज, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, युनिक प्रोडक्ट घेऊन येतात. साधारण प्रोडक्ट नसतात त्यांच्याकडे, युनिक प्रोडक्ट, म्हणजे त्याची प्रशिक्षण आवश्यक असते. तर ती प्रशिक्षण सुद्धा रिअल कंपनी देते. हा एक महत्त्वाचा फॅक्टर जो रिअल कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. तिसरा फरक, हे लिहून घेताय का पहा, लिहा व्यवस्थित, तुमच्या भाषेमध्ये लिहा, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा फरक आहे पॉन्जी स्कीम आणि रिअल नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय फरक आहे. हेड हंटिंग प्लान असतो हा. प्लान मधला पार्ट आहे पहा, हेड हंटिंग प्लान. म्हणजे काय, लोकांच्या जॉईनिंगवर कमिशन देतात, याचा म्हणतात हेड हंटिंग, किंवा ह्याला हेड काउंट प्लान देखील म्हटलं जातं. म्हणजे किती लोक जोडल्यानंतर किती रुपये मिळतील, हा सरळ सरळ तिथे आकडा तुम्हाला दिसतो. आणि त्या ठिकाणी कोणतंही रिअल सेल्स सर्व्हिस आणि सेल्स व्हॅल्यूम आणि त्यानंतर कोणतंही डिस्ट्रीब्युशन सिस्टम, डिस्ट्रीब्युशन चॅनल नसतो त्या ठिकाणी. प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन चॅनल नाही आहे तिथं. काय आहे, एवढे रुपये 12,000 एका व्यक्तीने भरले, असे किती लोक भरतात, मग एवढ्या लोकांनी जर तुमच्या अंडर 12,000 रुपये देऊन हे किट घेतलं तर तुम्हाला इतके रुपये मिळतील, इतके लाख मिळतील, इतके करोड मिळतील, अशा पद्धतीने मोठा आमिष दाखवतात. आणि हेड हंटिंग प्लान असतो, म्हणजे डोकी मोजली जातात थोडक्यात. हेड हंटिंग, डोकी मोजली जातात. म्हणजे काय करतात ते, प्रॉपर वेनी किती लोक जॉईन केली त्याप्रमाणे कमिशन मिळेल. यामध्ये एक महत्त्वाचा पडतो, जॉईनिंग बंद झाले की पैसे बंद होतात मित्रांनो. पॉन्जी स्कीम अशा असतात की जिथं जॉईनिंग बंद तिथं पैसे बंद. आणि मग हे लोक शिकवतात की आपली 140 करोड आबादी आहे, लोक कुठं कमी आहेत, मग जॉईनिंग बंद होणार नाही, तुम्ही काम करत राहा, तुम्ही काम करत राहा. परंतु यांना जितकं यांचं पोट भरायचं तेवढे पैसे घेतात आणि शेवटी रफू चक्कर होतात. हे कधी पळून जातात कळत नाही, कंपनी कधी बदलते सांगता येत नाही. आणि गव्हर्नमेंटनं जर ह्यावरून ससमी राहतात, तर गव्हर्नमेंट जागृत आहे, त्याच्यामुळे कधीही गव्हर्नमेंट यांचे अकाउंट फ्रीज करू शकतात किंवा यांना डायरेक्टली बंद करू शकतात किंवा या पूर्ण कंपन्या सील होऊ शकतात. परंतु जी रिअल बिझनेस कंपनी असते मित्रांनो, जी रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी असते, तिचा प्रॉडक्ट बेस्ड प्लॅन असतो, डिस्ट्रीब्युशन प्लॅन असतो. प्रॉडक्टच्या विक्रीनंतर सेल्स व्हॅल्यूमवर कमिशन दिले जाते. काय म्हटलंय, प्रोडक्टच्या विक्रीनंतर सेल्स व्हॅल्यूमवर कमिशन दिले जाते. आणि काय होतं पुढं, आणि समजा त्याच्यानंतर जॉईनिंग कमी झाली, समजा काही लोक, आता बघा वरच्या प्लॅनमध्ये जर 500 लोकांची टीम झाली, तर 500 लोकांच्या हेड हंटिंग प्लॅनमध्ये त्याला 500 लोकांचे समजा 1,000 रुपये मिळणार असतील, तर त्याला वन टाइम 500 लोकांचे इंटू 1,000 रुपये मिळाले, एक एक्झाम्पल. प्रोडक्ट बेस्ड प्लॅनमध्ये काय होतं, 500 लोकांची टीम झाली तर 500 लोक डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर 500 लोक जेवढा सेल्स जनरेट करतात, जेवढा व्हॅल्यूम जनरेट करतात, तेवढा पैसा इथं मिळतो. त्याला म्हणतो आपण की त्या ठिकाणी जे कमिशन वाटलं जातं ते सेल्स व्हॅल्यूमवरती असायला पाहिजे, ना की लोकांच्या संख्येला गुणाकार असायला पाहिजे. खूप महत्त्वाचे पार्ट आहेत पहा मित्रांनो, हे समजून घेण्यासारखं आहे की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा तो पार्ट आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट होतो की जरी समजा 500च्या पुढे संख्या बंद झाली, आता वरती हेड हंटिंग प्लॅनमध्ये 500च्या पुढे जर संख्या बंद झाली जॉईनिंगची, तर यांचे पैसे बंद होतात, म्हणजे कमिशन बंद होऊन जातात. परंतु इथं मात्र काय होतं, 500च्या पुढे जरी संख्या बंद झाली, जॉईनिंग नाही झालं, तरी ते 500 लोक पुन्हा एकदा तो प्रोडक्ट वापरतात, रिसेल प्रोडक्ट रिपर्चेस करतात, स्वतः कन्झ्युम करतात किंवा स्वतः सेल्स करतात. त्यावेळी जो व्हॅल्यूम जनरेट होतो, PV व्हॅल्यूम, SV व्हॅल्यूम, BV व्हॅल्यूम, अनेक प्रकारचे व्हॅल्यूम्स असतात ना, सेल्स व्हॅल्यूम जो जनरेट होतो, त्याच्यावरती सेल्स परफॉर्मन्समुळं आहे त्या संख्येवरती सुद्धा कंटिन्यू कमिशन वाटला जातो. याला म्हणतात रिअल बिझनेस डायरेक्ट सेलिंग कंपनी. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे या ठिकाणी. चौथा महत्त्वाचा पार्ट आहे. आता कदाचित माझ्या स्लाइड्स बनवायला मला खूप त्रास दिला आहे कॉम्प्युटरने. मी फक्त सांगेल, तुम्ही लिहून घ्या, मी हळूहळू बोलेल हवं तर. चौथा महत्त्वाचा पार्ट समजून घ्या याच्यामध्ये. या कंपनी एक स्पष्ट असं बोलतात, कोणत्या कंपनी, ज्या हेड हंटिंग किंवा ज्या पॉन्जी स्कीम कंपन्या असतात, ह्या स्पष्ट काय बोलतात माहिती आहे का, काही करायचं नाही, आपको कुछ भी काम नाही करना है, तुम्हाला काहीही काम करायचं नाहीये.
तुम्हाला फक्त एवढे पैसे लावायचेत, एवढंच फक्त हे बोलतात. म्हणजे काय शिकवतात हे, तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला आपोआप पैसे मिळतील. असं जर म्हणणारा कोण व्यक्ती भेटत असेल तर इमिजिएटली सावध व्हायचं आपण, बापरे, इमिजिएटली. कारण काहीच करायचं नाही, आपोआप पैसे मिळतील, ते आपोआप गायब पण होतील. फास्ट पैसे मिळतील म्हणतात तर फास्ट निघून पण जातील. जसं आपण म्हणतो ना की झोपडी बांधायला वेळ लागत नाही, पण महाल बांधायला खूप वेळ लागतो. मला जर तांदळाची शेती करायची असेल, मला जर गव्हाची शेती करायची असेल तर 6 महिन्यामध्ये उत्पादन होतं. परंतु ते कट केल्यानंतर तो पूर्ण रान पूर्णपणे खाली निघून जातं, पूर्णपणे रिकामं होऊन जातं. पण मला जर मँगो ट्री लावायचा असेल तर कदाचित मला 8 वर्ष 10 वर्ष वेट करावा लागतो आणि 4-6 वर्षानंतर पहिला आपल्याला मँगो पाहायला मिळतो. 10 वर्ष लागतात कधी कधी, आणि मग आयुष्यभर आंब्याचं झाड चालू राहतं. हा महत्त्वाचा फरक आहे या ठिकाणी, की तिथं ते लोक सांगतात की तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, फक्त तुम्ही पैसे लावा आणि पैसे कमवा. परंतु जे रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी असते ती सांगते की तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल, एक सेल्स व्हॅल्यूम जनरेट करावा लागेल, तुम्हाला या पद्धतीने एक स्मॉल सेल टार्गेट आहे तेवढं अचीव करावं लागेल. काही गोष्टी कंपनी प्रॉपर वेनी त्याची ट्रेनिंग आणि प्रशिक्षण देते आणि त्या प्रशिक्षणप्रमाणे आपल्याला काम करायला शिकवलं जातं आणि एक सेल्स मजबूत टीम बनवली जाते. हा एक महत्त्वाचा फरक यामध्ये आहे. चौथा फरक, नंतर पाचवा फरक पाहूयात आपण. सॉरी, चौथा आहे. चौथा फरक महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे त्या ठिकाणी बिना प्रोडक्ट जॉईनिंग घेत नाहीत, आणि जॉईनिंग करायचं असेल तर प्रोडक्टच घ्यावं लागतं. म्हणजे जॉईनिंग करायचं असेल तर तुम्हाला परत प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन्ही कंडिशन आल्या पहा. पहिली गोष्ट, विदाऊट प्रोडक्ट जॉईनिंग होत नाही. जे हेड हंटिंग आहेत किंवा जे लोक अशा पद्धतीनं पॉन्जी चालवतात त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी जॉईनिंग करावंच लागतं. हा बंधन असतो तिथं, हे बंधनकारक ठेवलेलं असतं की तुम्हाला सर जॉईंट व्हावंच लागेल, यात काही पर्याय नाही, यात काहीच दुमत नाही, तुम्हाला जॉईंट हे करावंच लागेल. म्हणजे काय म्हणतात हे, की तुम्हाला जर प्रोडक्ट घ्यायचा असेल तर जॉईंट करावं लागेल. राईट. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही जॉईंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोडक्ट मिळणार नाही. याचा अर्थ, एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी असं म्हणत असेल की मला जॉईन नाही व्हायचं, मला आय डी नाही घ्यायचा, मला मेंबरशिप नाही पाहिजे, मला फक्त प्रोडक्ट द्या, तर ते डायरेक्टली उत्तर देतात नो, नाही, असं आम्ही प्रोडक्ट नाही देऊ शकत. तर त्या ठिकाणी आपण सावध होतो, ते पॉन्जी स्कीम आहे. लक्षात येते का सांगा चॅटबॉक्समध्ये, व्यवस्थित चाललोय का आपण? तुम्हाला समजतात काही पॉईंट? मी कारण एकटाच बोलत राहण्यापेक्षा तुम्हीही बोला. हे पॉईंट तुमच्या लक्षात येत आहेत सगळ्यांना फ्रेंड्स? येस येस. सो पुढचा पाहूया पॉईंट. जी पॉन्जी स्कीम असते कंपनी, ती मनी बॅक गॅरंटी कधीच तुम्हाला त्या फॉर्मवरती दिसत नाही. मनी बॅक गॅरंटी म्हणजे काय, की तुम्ही आता पैसे एवढे लावलेत आणि जर तुम्हाला तो प्रोडक्ट नाही आवडला तर 1 महिना किंवा काहीतरी कालावधी असतो, पण त्यानंतर त्या ठिकाणी तो एक प्रावधान असतो, एक नियम असतो की तुम्ही पैसे रिटर्न पण घेऊ शकता. कोणती कंपनी? जी रिअल कंपनी. पण जे अशा पद्धतीचे जे स्कॅम असतात, पिरामिड्स असतात, त्यांना फक्त एकच घेणं देणं असतं, पैसा पाहिजे त्यांना फक्त. आणि एकदा का पैसे मिळाले की ते पैसे सर्क्युलेट करून मोकळे होतात. तर त्या ठिकाणी मनी बॅक गॅरंटी हा पार्टच नसतो. मनी बॅक गॅरंटी तिथं नसते. हा पार्ट लिहून घ्या, मनी बॅक गॅरंटी नसते. कुठे? जिथं लोक चाईन मार्केटिंग चालवतात, पॉन्जी स्कीम चालवतात, जिथं अशा पद्धतीच्या बिझनेस करतात, जे स्कॅम म्हणतो आपण, जे गायब होऊन जातात, अशा ठिकाणी. पीपीटी नाही दिसणार कारण पुढची पीपीटी प्रिपेअर नाही, आपण नंतर तर बनवू, पण मी सांगतो ते पॉईंट आउट लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. सो पैशाची गॅरंटी वापसीची, ज्याला काय म्हणतो आपण रिटेल, मनी बॅक गॅरंटी कधीच देत नाहीत. आणि ज्यावेळी एखादी रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी असते तर तिच्या गाईडलाईनच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे तिला गाईडलाईननुसार त्या ठिकाणी मनी बॅक गॅरंटी द्यावीच लागते. मनी बॅक गॅरंटी हा पार्ट गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणे आलेला आहे. पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे, जे रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे त्यांच्याकडे युनिक प्रोडक्ट आणि स्वतःचा रिसर्च केलेला प्रोडक्ट असतो. राईट. म्हणजे स्वतःचा प्रोडक्ट स्वतः तर आहेच पहिला, पण तो युनिक असायला पाहिजे. उदाहरणार्थ मी एक सोप जरी देत असेल तर त्या सोपमध्ये युनिकनेस काय आहे, अनोखापण काय आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. हा सोप जसाच्या तसा साधारण मार्केटमध्ये अवेलेबल नसायला पाहिजे. जर तोच प्रोडक्ट तुमचा साधारण मार्केटमध्ये असेल तर डायरेक्ट सेलिंगची काय व्हॅल्यू मग? डायरेक्ट सेलिंगची काही व्हॅल्यू राहत नाही फ्रेंड्स. म्हणून असं म्हटलं जातं की तुमच्या प्रोडक्टमध्ये युनिकनेस, जसं आपण म्हणतो गॅनोडर्माची पेस्ट आहे, गॅनोडर्माचा साबण आहे, गॅनोडर्माचा चहा आहे,
म्हणजे युनिक आहे, म्हणजे मार्केटमध्ये पण चहा आहे पण आपल्याकडे पण चहा आहे. तर गॅनोडर्मा सोप आहे, गॅनोडर्माचा टी आहे, म्हणजे आपण त्याला काय देतो, ही कॉर्डिसेपची कॉफी आहे. तर युनिक काय आलं यामध्ये, कॉर्डिसेप, राईट. सो युनिक असायला पाहिजे, म्हणून युनिक पार्ट खूप महत्त्वाचा आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, बऱ्याचशा लोकांना पॉन्जी स्कीममध्ये अशा पद्धतीनं माहीत असतं की त्या ठिकाणी जे अगोदर जॉईंट होतात त्यांना अगोदर पैसे मिळतात, जे पहिले जॉईंट होतात तेच मालामाल होतात त्या ठिकाणी. नंतरचे जॉईंट होईपर्यंत कंपनीचं फ्युचर राहत नाही, कंपनीचं अस्तित्वच राहत नाही. कुठे, पॉन्जी स्कीममध्ये व्यवस्थित समजून घ्या की जे लोक अगोदर जॉईंट होतात, बऱ्याच लोक वेळ तुम्हाला हे लोक नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग आपल्या बिझनेसमध्ये येताना देखील अशा पद्धतीचं ऑब्जेक्शन बोलतात की हां तुम्ही काय बाबा, तुम्ही खूप लवकर जॉईन झालात म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात, आमचं काय, आता आम्ही आत्ता जॉईन झालो. सो सॉरी, रिअल डायरेक्ट सेलिंग जी कंपनी असते त्या ठिकाणी मात्र तुम्ही कधीही जॉईन झालात तर तुम्ही तुमच्या अपलाईनला देखील आउट परफॉर्म करू शकता. अपलाईनच्या अगोदर तुम्ही डायमंड बनू शकता, अपलाईनच्या अगोदर तुम्ही क्राऊन डायमंड क्राऊन अँबॅसेडर देखील बनू शकता, आणि अपलाईनच्या अगोदर तुम्ही मिलेनियर देखील बनू शकता. परंतु ज्या पॉन्जी चालवणाऱ्या स्कीम असतात त्या ठिकाणी वरचे लोक वरचेच पैसा कमवतात, खालचे लोक मात्र काम करेपर्यंत कंपनीचंच अस्तित्व संपून जातं. ते पण लोक रेसिड्युअल इन्कमवर बोलतात, ते पण पॅसिव्ह इन्कमवर बोलतात. परंतु पॅसिव्ह इन्कमचा अर्थ काय, कंपनीचं अस्तित्व तर राहायला पाहिजे तोपर्यंत. जर कंपनीचं अस्तित्वच नाही राहिलं तर त्या कंपनीचं कसं काय पद्धतीनं आपण लाईफ टाईम पैसा कमवू शकतो, नो, राईट. सो या पद्धतीने आपण पाहतो की ह्या कंपन्या कधीही रफूचक्कर होऊन जातात फ्रेंड्स. एक महत्त्वाचा पार्ट पुढचा आहे अजून, की ज्या पॉन्जी स्कीम असतात त्या ठिकाणी लिमिट असते विड्थ ओपन करण्यामध्ये. लाईन ओपन करायच्यात ना, तर ते म्हणतात नाही 2च लाईन ओपन कराव्या लागतील, नाही तुम्हाला फक्त 3च लाईनमध्ये बिझनेस करावा लागेल, किंवा काही सिंगल लाईनचे पण प्लॅन आलेत. म्हणजे काय झालं की ते म्हणतात की तुम्हाला जर नवीन माणूस आला तो खाली टाका, त्यांच्या खाली टाका, त्यांच्या खाली टाका. याचा अर्थ काय आला, ते टाका टाकी असं आपण म्हणतो ना त्याच्यात. आणि कोड पण लोक भरपूर काढतात. यामुळं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की जो व्यक्ती जॉईंट होतो ना त्याला एक अर्जन्सी लागते की माझ्या खाली लोक जॉईंट होत आहेत तर मला पहिले पैसे लावले पाहिजेत आत्ता. यामुळे लोक पैसा लावतात, धबधब धबधब पैसा लावतात, खूप पैसे लावतात. 3 कोड काढणार, मग मी 3 कोड माझेच घेतो वरती आणि मग खाली लोक लावायला सुरुवात करतो. कारण तिथं कंडिशन अशी असते की विड्थच ओपन करू शकत नाही. परंतु ह्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतात की इथं फास्ट सक्सेस आणि फास्ट पैशाच्या मागे लागून लोक पैसा अडकवायचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो पॉन्जी स्कीम यालाच म्हणतो आपण की जिथं विड्थवरती लिमिट येते. ज्यावेळी एखादी कंपनी म्हणते की तुम्हाला विड्थमध्ये ये फक्त 2च मेंबर करायचे आहेत, तर तिथं समजायचं की बाबा यांची गडबड आहे, हे कधीही गायब होऊ शकतात, किंवा हे लिगल किंवा डायरेक्ट सेलिंग रूल्स अँड रेग्युलेशन गाईडलाईन फॉलो करत नाहीत. हे या पद्धतीनं काम करतात की जे कधीही गायब होऊ शकतात, पळून जाऊ शकतात, किंवा पैसा आपला या ठिकाणी अडकू शकतो. अशा ठिकाणी कधीही पैसे लावण्याचे प्रयत्न देखील करू नका, भले 1,000 रुपये असतील तरी देखील नाही लावायचे. विड्थमध्ये लिमिट आहे. जिथं आपण डायरेक्ट सेलिंग DXN मध्ये काय बोलतो आपण, की तुम्ही स्टार एजंट बनेपर्यंत किंवा डायमंड बनेपर्यंत 20 लाईन ओपन करा, एकदा डायमंड झालं तर 100 लाईन ओपन करा. एक लाईनमधून 1,000 रुपये आले तर 100 लाईनचे पैसे तुम्हाला मिळतील. त्याला काय म्हणतो आपण, सनफ्लावर प्लॅन. कम्प्लीट विड्थमधून पण पैसा येऊ शकतो, डेप्थमधून पण पैसा येऊ शकतो. हा एक रिअल बिझनेसचा पार्ट आहे, रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनीचा पार्ट आहे मित्रांनो. सो हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मी मगाशी दाखवली जी पिक्चर्स होते तुम्हाला, तो एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, की जी पॉन्जी स्कीम असते त्यांना कधीही IDSA, KPMG आणि फिक्की यांचे कधीही ऑर्गनायझेशनचे प्रमाणपत्र नसतात. तरी पण ही लोक कसे काय लोकांना फसवतात, तर हे दाखवतात रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट. हे काय म्हणतात माहिती आहे का, हे पहा आमच्याकडं पण रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आहे. तर ते काय दाखवतात माहिती आहे का तुम्हाला, ते त्यांच्या कंपनीला गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड केलेलं सर्टिफिकेट दाखवतात. म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळी स्टार्ट करतो प्रायव्हेट लिमिटेड, तर ती प्रायव्हेट लिमिटेड करण्यासाठी एखादा चार्टर्ड अकाउंट तुमच्याकडनं एक 2-3-5 हजार रुपये घेऊन पण तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करून देतो फ्रेंड्स. रजिस्ट्रेशन करायला काहीच लागत नाही. तुम्ही मी मिळून 5 लोकांनी मिळून एखादी कंपनी टाकायची म्हणजे एखादं दुकान गाळा घेऊन कंपनीचं नाव द्यायचं म्हटलं, थोडासा टर्नओव्हर वाढवून, तर ती कंपनी रजिस्टर्ड करता येते फ्रेंड्स. कोणीही रजिस्टर्ड करू शकतो. आणि मग रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट जे असतं ना, ते दाखवतात त्यांचं लिगल लायसन म्हणून प्रमाणपत्र. दे का बघा आम्हाला गव्हर्नमेंटनी रजिस्ट्रेशन केलेलं हे प्रमाणपत्र आहे. पहा म्हणजे किती, म्हणजे कशा पद्धतीने लोकांना म्हणजे ठगवलं जातं. आणि ते त्यांच्या मीटिंग्समध्ये किंवा त्यांच्या प्रोफाईल्समधून ते रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट शो करतात. गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे. आणि इथं लोकांना हे समजत नाही की हे सर्टिफिकेट तर कोणीही घेऊ शकतं. यासाठी काय डायरेक्ट सेलिंगचं रूल्स रेग्युलेशन नाही आहे, हे फक्त कंपनी रजिस्टर्ड केलेलं सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटकडे.
आणि गव्हर्नमेंट हे बघत नाही की तुम्ही नेमकं काय करणार आहात. अच्छा ठीक आहे, तुम्हाला कंपनी रजिस्टर करायचे, कंपनी रजिस्टर करून देतात काही नॉर्म्स रेग्युलेशन्स पाहून. परंतु डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग नंतर त्यांना चालवायचे त्याच्या नावाखाली, त्या रजिस्ट्रेशनच्या नावाखाली, तर ते कधीही चालवू शकतात. म्हणून हे समजून घ्या, रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट हे ग्राह्य नाहीये. दुसरी गोष्ट ते काय करतात माहिती आहे का, लोकांना जो पेमेंट दिला जातो तो TDS कट करून देतो म्हणतात ते. अरे यार, ज्यावेळी आपण गव्हर्नमेंटशी रिलेटेड किंवा कोणताही पैसा आपण घेतो ना, तो TDS कट करूनच येतो. GST कट होणे, TDS कट होणे, या गोष्टीला ते सांगतात की आम्ही लिगल काम करतो. आम्ही पहा, आमची कंपनी पण लिगल आहे. पण हे प्रमाणपत्र कुठेही नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, इंडस्ट्रीबद्दलचं कोणतंही प्रमाणपत्र किंवा प्रूफ नाही आहे की तुम्ही अशा पद्धतीचं घेताय. सो फ्रेंड्स, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ऑनेस्टी असणं खूप इम्पॉर्टंट आहे, इंटेग्रिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण एक मोरल असतो, एक मिशन असते त्या कंपनीची, आणि ट्रस्ट वर्दीनेस खूप इम्पॉर्टंट असतो. फक्त पैसा 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 करणारे लोक भेटली ना, तर लांब राहायचं त्यांच्यापासून. ते लोक आपल्याला तशाच पद्धतीने फक्त मोटिवेशन देतात, आणि पैसा हे मोटिवेशन काय लाईफ लॉंग मोटिवेशन नाही आहे फ्रेंड्स, फक्त पैसा नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे की नेमकं कंपनीचं मिशन काय आहे, नेमकं कंपनीची लायबिलिटी काय, नेमकं कंपनी काय विचार करते, कंपनीची फॅक्टरी कुठं आहे, कंपनीचा सेटअप काय आहे, कंपनी काय लोकांना देते. मी भले 1,000 रुपये दिले तर त्या 1,000 रुपयेचा काय मोबदला मिळणार आहे, हे आपण तिथं त्या ठिकाणी पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो या ठिकाणी एक सिस्टम असते, ज्या ठिकाणी तुम्हाला परिश्रम करावंच लागतं, आणि परिश्रम केल्यानंतर एक सेल्स टीम जनरेट होते, एक नेटवर्क क्रिएट करता तुम्ही, आणि त्याच्यातून तुमचा व्हॅल्यूम जनरेट होतो, आणि त्यातून तुमचा पैसा वाढत जातो. ही एक रिअल कंपनी असते. पण पॉन्जी स्कीममध्ये ते काहीच बोलत नाही, ते म्हणतात तुम्ही काही करू नका, फक्त पैसे लावा मित्रांनो. सो हे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या डायरेक्ट सेलिंगच्या गव्हर्नमेंट गाईडलाईन्समध्ये येतात, जे तुम्हाला आता मी सांगितलं. आणि जर समजा एखादी कंपनी जर गव्हर्नमेंटच्या अस्तित्व लक्षात आली, म्हणजे जसं FIR दाखल झाला, काही लोक पहा 6 महिने धबधब धबधब पैसा कमवतात, आणि मग लक्षात येतं आता बऱ्याचशा कंपन्यामध्ये फ्युचर मेकरची अवस्था काय झाली, स्पीक एशियाची काय अवस्था झाली, बरोबर आहे ना. त्याच्या अगोदर पर डे कॅश, तुम्हाला पर डे कॅश देऊ आम्ही, नावच होतं ना बघा, पर डे कॅश, RMP, त्याचं नाव होतं रिसोर्स मनी पॉवर. तर गाईडलाईनच्या रूल्स रेग्युलेशननुसार या नावांमध्ये देखील ऑब्जेक्शन्स आहेत. म्हणजे जिथं अशी नावं येतात ना, रिसोर्स मनी पॉवर, म्हणजे काय दिलं, मनी, पर डे कॅश, या नावांना देखील आपलं गव्हर्नमेंट गाईडलाईन मान्य करत नाही. अशी नावं जर कंपन्यांची असतील तर सावध राहायचं. पर डे कॅश, रिसोर्स मनी पॉवर, फ्युचर मेकर, त्याच्यानंतर अजून एक कंपनी अशी बघा नाव फ्युचर मेकर, अशा कंपन्यांची ज्यावेळी नावं येतात समोर, त्यावेळेस समजायचं की बाबा गडबड आहे. या ठिकाणी काय होतं, ज्या वेळेला जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत या कंपन्या त्यांचं काम करत राहतात, कारण तोपर्यंत त्यांच्यावरती कोणीही दाखल केलेली केस नसते. आणि एखाद्या ठिकाणी जेव्हा केस दाखल केली जाते, ती केस दाखल केल्यानंतर मात्र आता गव्हर्नमेंट जागृत आहे, आता पहिल्यासारखं नाही. सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीचं कंपनीचं सील होऊ शकते, जर गाईडलाईन नसेल फॉलो करत, जर त्यांना IDSA नसेल, जर त्यांच्याकडे फिक्की आणि KPMGचे सर्टिफिकेट्स नसतील, तर इमिजिएटली कंपनी सील करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत. दुसरा पार्ट, जे लीडर्स लोक असतात ना, ते काय म्हणतात, आज कमवा के ले लो, बाकी कंपनी बाहेर में जाए, कभी भी कंपनी बंद हो जाए तो अपने को क्या लेना देना नाही. पण मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही एक एक माणूस जोडता, त्यावेळेला ते किती मेहनत करावी लागते फ्रेंड्स. आणि ती मेहनत करता त्यावेळेला कुणी 6 महिने, कुणी 1 वर्ष, कुणी 2 वर्ष प्रचंड मेहनत केलेली असते त्या पाठीमागं. आणि ती मेहनत केल्यानंतर तुमची कंपनी, की ती कंपनी ज्या वेळेला निघून जाते किंवा सील होते, मार्केटमध्ये नाव जेव्हा बदनाम होतं, ती कंपनी निघून गेली, ती कंपनी बंद पडली, त्यावेळेला हजारो लोकांच्या पुढं एकच प्रश्न नाव येतं, ते म्हणजे प्रवीण साळुंखे सपोज. मी उदाहरण देतो तुम्हाला. त्यांनी कंपनी बघून जॉईन झाले, ते तुमच्याकडे पाहतात ते लोक, त्याच्यामुळे नाव डॅमेज होतं, त्या ठिकाणी आपले रिलेशन्स डॅमेज होतात, आणि किती रुपये तुमचे 1,000 रुपये जरी असतील तरी नाव डॅमेज होतं त्या ठिकाणी फ्रेंड्स. सो अशा बऱ्याच ठिकाणी लोकांनी अशा ठिकाणी पैसे अडकवलेत, कधीही अभ्यास केलेला नाही, कधीही त्याबद्दलचं चर्चा केलेली नाही, किंवा त्याबद्दलचा कधीही मार्गदर्शन त्यांना मिळालेलं नसेल, तर अशा पद्धतीने लोकांनी बऱ्याच अशा ठिकाणी पैसा गुंतवलेला आहे फ्रेंड्स. सो माझी एक महत्त्वाचा आजचा टॉपिक तुमच्या पुढे घेण्याचा एक उद्देश हा आहे की तुम्हाला ह्या दोन्हीतला, असली आणि नकलीतला फरक समजायला पाहिजे. दोन्हीमध्ये नेमका काय डिफरन्स आहे. लीडर लोकांचे सुद्धा बँक अकाउंट फ्रीज झाले, फ्युचर मेकरमध्ये लीडर लोकांचे बँक अकाउंट फ्रीज झाले, त्यांना तडीपार करण्यात आलं, त्यांना बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली. कित्येक कंपन्या अशा आहेत, स्पीक एशिया, ज्याचे लीडरचे बँक अकाउंट सीज झाले, 45 बँक अकाउंट सीज, अशा भरपूर न्यूज तुम्ही गुगलमध्ये पाहू शकता. मोठमोठ्या लीडर, आणि त्या ठिकाणी मग बरोबर ससेमिरा मागे लागतो पोलिसांचंच.
सो आपल्याला फ्रेंड्स सावध राहायचं. आपण अतिशय योग्य प्लॅटफॉर्ममध्ये जबरदस्त डायरेक्ट सेलिंग आणि 200+ कंपनीमध्ये, जिथे 200पेक्षा जास्त देशांमध्ये जिथं कंपनी काम करते, त्या गाईडलाईनमध्ये, म्हणजेच आज फक्त IDSAच नाही तर वर्ल्ड फेडरल डायरेक्ट सेलिंग असोसिएशनमध्ये देखील कंपनी अस्तित्व टिकवते आणि 200पेक्षा जास्त देशांचे रूल्स, रेग्युलेशन्स, गाईडलाईन ही फॉलो करणारी कंपनी असते. त्यावेळेला आपलं फ्युचर, आपल्यासाठी येणारा पैसा आणि आपलं सुरक्षित भविष्य हे लाईफ लाँग असतं. 100पेक्षा जास्त वर्षमधून आपण कंपनीचं अस्तित्व ओळखायचं असेल तर हे पाहायला पाहिजे की कंपनी इन्व्हेस्टमेंट काय करते. आत्ता बऱ्याच कंपन्या स्वतःची इन्व्हेस्टमेंटच करत नाहीत मित्रांनो. बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये येतात, कदाचित येतील डायरेक्ट सेलिंगमध्ये पण कदाचित पुढे जाऊन, पण त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट जर काही नसेल तर मात्र समजायचं की यांना कधीही एक्झिट करता येऊ शकतं. पहा ना मित्रांनो, तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येता त्यावेळेला जर तुम्ही ₹1 पे करत नाही किंवा 1-2 हजार रुपये पे करून तुम्ही जॉईन करता तर तुम्ही एक्झिट कधीही करू शकता. फ्री एंट्री, फ्री एक्झिट, जॉईनिंग फ्री. जसं आपण पाहतो, हा जॉईनिंग फ्री एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो लिहून ठेवा की डायरेक्ट सेलिंग जी गव्हर्नमेंट गाईडलाईनच्या अंडर येतात त्या जॉईनिंग फ्री ठेवतात. आणि पॉनची स्कीम असतात त्यांच्यामध्ये जॉईनिंग कधीही फ्री नसते. ते कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला पैसे आकारतात, कोणतं ना कोणतं तरी किट, आणि ते प्रोडक्ट समोर ठेवतात. प्रोडक्ट हा तुमचा गुड्स, आयटम, वेलनेस, हेल्थ. 75% कंपन्या वेलनेस आणि हेल्थमध्येच आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये. तरी पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या पॉन्जी स्कीम कंपन्या असतात, ज्या चेन मार्केटिंग चालवतात, त्यांचे प्रोडक्ट कोणते येतात? त्यांचे प्रोडक्ट आता फ्री कुपन मिळेल तुम्हाला. काय मिळतात? कुपन. कुपन म्हणजे काय? हे एवढे लावा तेवढे मिळतील, मग हे कुपन तुम्ही डिस्काउंट कुपन म्हणून वापरा. काही कंपन्या काय करतात, तुम्हाला आम्ही वेबसाईटवरती डेटा देतो, तुम्हाला डेटा मिळेल, तुम्हाला आम्ही तुमची वेबसाईट बनवून देतो, तुम्हाला आम्ही कॉम्प्युटर एज्युकेशन देतो. या सुद्धा स्पॉन्जी स्कीममध्ये येतात रोकून. हे नावाला आलं प्रोडक्ट, कॉम्प्युटर एज्युकेशन देतो. कॉम्प्युटर एज्युकेशन हा प्रोडक्ट होऊ शकत नाही. वेबसाईटचा डेटा तुम्हाला मिळतो, हा प्रोडक्ट होऊ शकत नाही. किती GB दिला आणि किती MB दिला, हा काही प्रोडक्ट नाही, हा काही सेल्स प्रोडक्ट नाही आहे. किंवा आता मी सांगितल्याप्रमाणे कुपन देणे किंवा लकी कुपन देणे, लकी ड्रॉ काढणे किंवा याच्यावरती पैसे लावणे, हा काही डेटा नाही आहे, हा काही सेल्स व्हॅल्यूम नाही जनरेट करणारा प्रोडक्ट नाही आहे. तर तो रिअल ॲक्च्युअल जो आपण प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट असा हातामध्ये फील करता आला पाहिजे. जसं आता माझ्या हातामध्ये ही टी लॅटे आहे, तर हा फील करता आला पाहिजे. हा तुम्ही डिमो दाखवू शकता, हा टी लॅटे. तसं व्हर्च्युअल प्रोडक्ट जर एखादी कंपनी घेऊन येते, बऱ्याचशा कंपन्या बिटकॉइन, काही काही कॉईन बरेचसे नाव आहेत त्याच्यामध्ये पण, आणि त्यामध्ये पण व्हर्च्युअल नावाने पण काही लोक डायरेक्ट सेलिंग करतात. तर तिथं देखील सावध राहा फ्रेंड्स. व्हर्च्युअल म्हणजे तिथं कोणताही प्रोडक्ट नाही आहे, कोणती सेल्स नाही आहे, सेल्स कमिशन नाही आहे, सेल्स आफ्टर कोणती सर्व्हिस नाही आहे, या बऱ्याच गोष्टी येतात. त्यावेळी समजायचं की पॉन्झी आहेत. सो आय थिंक एवढी जरी माहिती तुम्हाला, एवढी पुष्कळ आहे जे आज मी तुम्हाला शेअर करतोय, एवढी जरी माहिती तुम्हाला प्रॉपर वेनी जरी पुढच्या व्यक्तीला सांगता आली तरीसुद्धा तुम्ही त्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकता आणि त्यांची एंट्री तुम्ही सफल आणि सुरक्षित करू शकता. सो तुम्ही तुम्हालाही समजतोय, माझा मेसेज लक्षात आला असेल तर चॅट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जे काय तुम्हाला लक्षात आलं असेल तर लिहायचं आहे. सो फ्रेंड, ह्या काही गोष्टी आहेत, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत, ह्या आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा टॉपिकही त्याच्याशीच रिलेटेड आहे की तुम्हाला एक्झॅक्ट रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी आणि पॉन्जी स्कीममधला फरक समजणे. सर्वांना माझा आवाज येतोय? कोणाचे काही अनुभव असतील तुम्ही शेअर करू शकता. कुठं पॉन्जीमध्ये, कुठल्या स्कीममध्ये कधी अडकले होते सर, असा अनुभव आला होता, कोणाला जर शेअर करायचा असेल तुम्ही चॅट बॉक्समध्ये येस सर किंवा तुम्हाला वरती डायरेक्टली हँड रेज करता येऊ शकतो, डायरेक्टली तुम्ही बोलू पण शकता. रिअली म्हणजे चांगली माहिती तुमच्याकरता, म्हणजे याच्यावरती पूर्ण दिवस जातो. आता मी PPT बनवायला घेतलं तर माझ्या कॉम्प्युटरनी साथ दिली नाही, त्यामुळे 50% PPT रेडी झाले. अक्षरशः 3 वेळा मला PPT काय व्हायची, डायरेक्ट अनसेव्ह होऊन डेटा होऊन बाहेर जात होती PPT. हँग होतोय लॅपटॉप, डेलचा नवीन लॅपटॉप आहे, परंतु आय थिंक काय झालं माहिती नाही, परंतु तो हँग होतोय म्हणजे डायरेक्टली आउटच होते PPT. तरी पण हे तुम्हाला अर्धं प्रेझेंटेशन PPT मध्ये होतं आणि राहिलेलं प्रेझेंटेशन मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं. सो रेडी राहा. डेली एज्युकेशन जे प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तुम्ही लोक या. आता उद्या सकाळी आपण 11 वाजता कंपनी, प्रोडक्ट, प्रोफाईल, प्लॅन या सर्वच गोष्टी आपण डिटेल घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त न्यू पर्सनला बोलवा की नेमकी कंपनी काय आहे, नेमका प्रोडक्ट काय आहे, नेमकी अपॉर्च्युनिटी काय आहे आणि नेमका आपल्याला किती पैसा कमवता येऊ शकतो. यामध्ये आपण प्रॉपर या प्लॅनबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. उद्या बरोबर आपल्याला किती वाजता सांगितलं टायमिंग? 11ला. पण 11:45च्या टायमिंगला तुम्ही जॉईन करा, बरोबर 11ला 10 मिनिट कमी असताना. सो विश ऑल द बेस्ट. कोणाला काय डिस्कस करायचं ह्या विषयावरती तर तुम्ही डिस्कस करू शकता.
Ganesh Gawandi, I asked to unmute. सर गुड मॉर्निंग. Very good morning, Ganesh. सर माझा एक तुम्ही ब्लेझरचा अनुभव सांगितलात ना ते खरं आहे. कारण मला एकानी मिसेस साठी जॉब साठी बोलवलं होतं. Okay. मी गेलो होतो तिच्यासाठी इंटरव्ह्यू साठी. पण तिथं ते नेटवर्क मार्केटिंग 18,000चा सूट होतं आणि 12,000 रुपयाला देत होते. आणि प्रत्येक सूट मागे 1,000 रुपये भेटत होते असे तो प्लॅन सांगत होता. आणि अच्छा. मला पहिल्यांदा विचारला की तो नेटवर्क मार्केटिंग बद्दल काय माहिती आहे का. हा मला माहिती आहे म्हणलं. मग त्यांना मला नेटवर्क मार्केटिंग बद्दल त्यांनी काही जास्त माहिती सांगितली नाही. डायरेक्ट मला प्लॅनच सांगायला चालू केला. तर सगळं मी ऐकून घेतलं त्याचं. त्याच्यानंतर मी मग माझा डिएक्शन बद्दल सांगितलं त्याला. मग त्याला म्हणलं तुझा पुरावा दाखव की तू एवढं कमवलंस. तर म्हणला तुम्ही जॉईन व्हा 12,000चं सूट घ्या मग तुम्हाला मी पुरावा देतो. म्हणलं मी माझे पुरावे देतो म्हणलं मी एवढ्या वर्षात एवढं काय केलं. बाबा बरोबर आहे. हा तर मग त्याला मी डिएक्शनचं प्लॅन सांगून रिटर्न आलो. म्हणलं तुम्हाला पटलं तर करा म्हणलं माझ्याकडे या आणि सांगा. त्याचं काय परत रिप्लायच नाही आला मग. नाही आणि आता ती कंपनी चालत नसेल, बंद झाली असेल. फ्रेंड्स, सावध राहायचं आपल्याला अशा गोष्टींपासून. बऱ्याचशा कंपन्या येतील, आमिष दाखवतील, काही करू नका म्हणतील. आपण नक्की डिसिजन घेताना खूप महत्त्वाचा डिसिजन घ्या. एक महत्त्वाची सूचना द्यायची राहिली की उद्याची मीटिंग 11 वाजता नसून 3 वाजता आहे. सॉरी, कारण बऱ्याचशा लोकांचा एकच कॉल येत होता, कंटिन्युअसली मेसेज येत होते. सर झूम क्लास मुलांचा असल्यामुळे आम्हाला लोकांनाही कॉल करता येत नाही त्यावेळेला आणि आम्हालाही स्वतःला जॉईंट होता येत नाही. त्यामुळे ही मीटिंग आपण 11 वाजता नाही आहे उद्या सर. 11 वाजता नाही. उद्याची मीटिंग आहे बाजीराव ढाकणे फ्रॉम बीड. ओके, उद्याची मीटिंग आहे बरोबर 3 वाजता. मिलिंद सवाई सर आणि मी स्वतः असे 2 स्पीकर तुम्हाला उद्या ऐकायला मिळतील. कंपनी इंट्रोडक्शन, प्रोफाईल, प्रोडक्ट प्लॅन, डिटेल संपूर्ण एकत्र मिळेल आणि तो प्रॉपर प्लॅन प्रेझेंटेशन संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण प्रोग्राम जे कंबाईन करू प्रॉपर 2-2, 3-3 स्पीकर एकत्र घेऊन एक चांगला मॅसिव्ह स्पॉन्सरशिप प्रोग्राम रन करायचा आहे. तुम्ही तयार आहात का सगळे सांगा पटपट. फक्त कॉलिंगवरती भर द्या आणि त्या प्रोग्रामला जास्तीत जास्त लोक इन्व्हाइट करा. आणि डेली एज्युकेशन प्रोग्रामला मात्र रेग्युलर संध्याकाळची लोक तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या टीम बरोबर घ्या. कारण जे शिकतील तेच टिकतील पुढे जाऊन. ज्यांना शिक्षण हवं आहे, ज्यांना नॉलेज पाहिजे ते नॉलेज घेणार आणि पुढे जाऊन कधीही चांगले स्पीकर बनतील, चांगले ट्रेनर बनतील. कुठल्याही व्यक्तीला कसल्याही कस्टमरला हँडल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. सो नो डाऊट, रोज डेली 10 वाजता ते 11 वाजता तुम्ही एज्युकेशन प्रोग्राममध्ये तुमच्या टीमसह या. जास्तीत जास्त लोकांना घेऊन या. येस फ्रेंड्स, तयार राहा. आपण अशा पद्धतीनं एखादा प्रोग्राम मी असा पण करणार. त्या दिवशी मी सहदेव पिसे, आबा क्षीरसागर आणि अजून एक स्पीकर अविनाश साळुंके असे 3 स्पीकर घेणार आणि 3 स्पीकर घेऊन आपण एक प्रोग्राम करणार. त्याला नाव वेगळं असेल. एखाद्या दिवशी फक्त लेडीज असतील. जसं शनिवारचा प्रोग्राम आरती मॅडमनी डिस्कस केलेला आहे ऑलरेडी. सर्व लेडीजची एक लेडीज ग्रुप आहे आणि त्यामध्ये आरती मॅडमनी पण डिस्कशन झाले. त्या 3 लेडीज एकत्र असतील आणि त्या ठिकाणी आपण डायरेक्टली एक कंपनी प्रोफाईल प्रोडक्ट प्लॅन म्हणजे जास्तीत जास्त महिलांना तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी फुल एनर्जी लावायची आपल्याला आणि मास स्पॉन्सरशिपमध्ये घेऊन यायचं लोकांना. आर यू रेडी? सगळे तयार आहात? तुम्ही सगळे तयार आहात? लेडीज प्रोग्राम असेल तर लेडीजना जास्त सांगा. तुमच्या करताय बोलणारी पण लेडीज, सांगणारी पण लेडीज, होस्ट करणारी पण लेडीज आणि ऐकणारी पण लेडीज. असं असेल तर खूप मजा येईल. अजय वैद्य सर, तुम्हाला म्यूट ओपन करतोय मी. आय आस्क टू अनम्यूट अजय वैद्य सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग अजय सर. सर माझा 2004चा अनुभव आहे. ओके, बोला बोला. 2004 एक BSLDiary.com म्हणून असंच मल्टीलेव्हल मार्केटिंगचं व्हर्च्युअल डायरी म्हणून हे आलं होतं. त्याच्यात मी जॉईन झालो होतो. तर एक्झॅक्टली माझे जवळजवळ 1 लाख रुपये त्यावेळेला गेले आणि मी तशी टीम पण बरीच बनवली होती मी आणि त्यांचे सगळ्यांचे पैसे बुडाले. त्याच्यानंतर मला खूप कठीण झालं. मला लोकांना तोंड देणं हे करणं खूप कठीण झालं. येस येस येस. आपण काय करतो, आपण भावनेच्या भारामध्ये लावतो. आपल्याला वाटतं की चला यार एक इझी मनी मिळतोय आपल्याला आणि आपण आपले पैसेही लावतो आणि आपले जवळचेच लोक आणि जास्तीत जास्त लोक कोणाला घेतात त्यामध्ये? आपला मित्र, आपला नातेवाईक, आपला जवळचा, आपले भाऊ, आपले मावशी, काका, नाना सगळ्यांना आपण घेऊन त्यामध्ये एंट्री मारतो आणि ज्या वेळेला असं कंपनीचं अस्तित्व निघून जातं. बरोबर आहे सर. आणि ताबडतोब म्हणजे आपण पैसे भरायचे आणि ताबडतोब आपल्याला जो अपलाईन आहे त्याच्याकडे पैसे भरले का त्यातले काढून आपल्याला परत तो देणार असं म्हणजे असं हे होती ती. खूप आहेत आता सध्या सुद्धा मार्केटमध्ये येणार नाही असं म्हणत नाही.
आता जरी गव्हर्नमेंट कितीही जागृत असलं तर अजून चांगलं चाणाक्ष डोकं लावून कंपन्या अजून पण मार्केटमध्ये येतील, अजूनही येतील पुढे जाऊन. काही करू नका, एवढे पैसे भरा, जसं पर डे कॅश होतं, पर डे तुम्हाला एवढे. आता पण काहीतरी लोक चालले, बरीचशी लोक सावध राहा तुम्ही, की काही नाही म्हणतात, ते फक्त 1200 रुपये भरा आणि दिवसाला, मलाही भरपूर कॉल येत आहेत, मेसेज टाकतात लोक, 20 रुपये तुम्हाला दिवसाला मिळतील. तर मला याच्यावर नक्की तुम्हाला सांगायचं की इथं कोणताही प्रोडक्ट नाही आहे, काय नाही आहे. तर या ठिकाणी सुद्धा मला पाहायला मिळतं आहे की एक पॉन्जी स्कीमच आहे. फार काय नाही चालणार, एक FIR पडल्यानंतर सगळे सीज होणार आहेत आणि सगळे सील होऊन बंद पडेल ते. कारण तिथं प्रोडक्ट नसतो, तिथं पैसे 1200 रुपये आपलेच दिले जातात आणि आपलेच पैसे आपल्याला रिटर्न केले जातात 20 रुपये. काही लोक म्हणतात सर ते कॉम्प्युटरवरती काहीतरी गेम खेळायचे किंवा ॲप चालवण्याचे पैसे ही कंपनी देते. सो फ्रेंड्स, तुम्हाला मला क्लिअर करायचा हा पार्ट की ॲप चालवल्यावर पैसे मिळतात. तर बऱ्याचसा मी त्याचा स्टडी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही नाही काही केले तरी 20 रुपये तुमच्या अकाउंटला टाकतात ते. म्हणजे काय, तुम्ही 1200 भरा, आपोआप 20 रुपये तुमच्या अकाउंटला पडतीलच. म्हणजे तुम्हाला ते नावाला सांगितले त्यांनी की आमच्या ॲपमध्ये या, आमची गेम खेळा मोबाईलमध्ये, म्हणजे सगळं, म्हणजे त्या मोबाईलमध्ये गेम खेळते म्हणजे तुम्ही एवढा वेळ दिला म्हणून त्या गेमचे पैसे तुम्हाला मिळतात, त्या ॲपचे पैसे तुम्हाला मिळतात. पण फ्रेंड, तो मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल पण नाही केला, तो गेम एखाद्याने इन्स्टॉल पण नाही केला, तरीसुद्धा ती कंपनी 20 रुपये मात्र अकाउंटला देते. हे कुठून देते? हे मनी सर्क्युलेशन आहे. खालच्या आलेल्या 1200 लोकांना तुमचेच 1200 रुपये तुम्हाला 20 रुपये द्यायला काय हरकत आहे थोडे दिवस. आणि ज्यावेळी तुम्ही 10 लोकांची जॉईनिंग करताय, 20 लोकांची जॉईनिंग करताय किंवा 50 लोकांची जॉईनिंग करताय, अरे 1200 तर भरायचे यार, काय तू पण असं करून ज्यावेळी 1200 भरायला लावतं लोकांना, त्यावेळेला कंपनीकडे किती पैसे जात असेल? 10 लोकांचे भरले तर 12,000 झाले, 100 लोकांचे तर 1,20,000 जमा झाले आणि मग त्यातनं तुम्हाला पैसे द्यायला कंपनीला काहीच वाटत नाही. तेच पैसे रोलिंग केले जातात. कोणतेही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सेंटर सर्व्हिस काही नाही आहे. बऱ्याचशा लोकांना मला हे सावध देखील करायचं आहे. आपल्या लोकांना माहीत असायला पाहिजे आणि तुम्हाला काउंटर अटॅक करता आला पाहिजे नक्कीच. सो विश ऑल द बेस्ट. कालचा एक प्रोग्राम मी यूट्यूबला अपलोड केला आहे. डॉक्टर लीम सिओ जीन यांनी देखील फिलिपिन्समध्ये काही अशाच एका कुठल्या तरी मल्टीनॅशनल, त्यांची मल्टीनॅशनल कंपनी होती, पण तरी देखील त्या लीडर्स लोकांना कसं काउंटर केलं होतं, तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबमध्ये नक्की पहा, सगळ्यांनी नक्की पहा. चला ठीक आहे, उद्या 3 वाजताचं सेशन आहे, विसरू नका सर्वांनी. सकाळी उठल्यापासून कॉलिंग चालू करा, मास स्पॉन्सरशिप प्रोग्राम म्हणून त्याला रन करा आणि जास्तीत जास्त नवीन लोकांना इन्व्हॉल्व करा. कारण न्यू ब्लड, न्यू रिक्रुटमेंटवरती आपल्याला भर द्यायचा आहे. जितके तुमच्यासोबत नवीन लोक मीटिंगमध्ये जॉईन होतील तेवढा बिझनेस आपल्याला फास्ट करता येईल. येस, थँक्यू. चला मग मीटिंग आपण क्लोज करूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात बरोबर 2:45 वाजता उद्या दुपारी. यूट्यूब लिंक नाही आहे झूम ॲपवरती, आणि ज्यावेळी अशा मीटिंगच्या रेग्युलर सर्वांसाठी आपण म्हणतो त्या मीटिंगचा लिंक, त्या मीटिंगचा मीटिंग ID आणि त्या मीटिंगचा पासवर्ड, हा तिन्ही गोष्टी एकसारखाच मिळेल तुम्हाला. त्यामुळे जरी समजा तुम्हाला मीटिंग कुणाला मेसेज नाही मिळाला, रोज 10 वाजताच्या मीटिंगचा जो मेसेज आहे, रोज 10 वाजता येताना जी लिंक लागते, त्याच लिंकमधून तुम्ही जॉईन होऊ शकता. आपण पासवर्ड बदलत नाही, आपण मीटिंग ID चेंज करत नाही, कारण आपल्याला जास्तीत जास्त लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. येस, रिअल आहे. त्यामुळं मीटिंगचा मेसेज नाही आला, हे नाही आला, ह्या गोष्टीमध्ये अडकून राहू नका. 10 वाजलेत ना, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार हे पुढचे 5-6 दिवस, म्हणजे रविवार सोडून, फक्त रविवार सोडून 10 वाजलेत ना, सेम मीटिंग ID, सेम पासवर्ड टाकून तुम्ही जॉईन करा डायरेक्ट ॲपमधून किंवा सेम लिंकमधून जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि उद्याही तसंच आहे. मीटिंगचा मेसेज ऑलरेडी आपण सर्व ग्रुपवरती शेअर केला आहे. ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं असेल, बाजीराव ढाकणे बीडमधून विचारतात, तर त्यांना मला सांगणं आहे की ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं असेल त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्याकडून मीटिंग ID आणि मेसेज घ्या, सेव्ह करून ठेवा. त्याच मीटिंग IDनी ह्या रेग्युलर सर्वांसाठी मीटिंग ज्या आहेत त्या सर्वांसाठी सेम पद्धतीने होतील, सेम ID वरती होतील, सेम पासवर्डमध्ये होतील, सेम लिंकमध्ये होतील. सो थँक्यू ऑल ऑफ यू.